हा व्हिडिओ फक्त ट्रेडरसाठी, ज्यांच्याकडे कमी पैसा आहे, कमी कॅपिटल लावून ज्यांना सुरुवात करायची आहे किंवा मार्केटमध्ये येऊन जे लोक आता ट्रेडिंग करू इच्छित आहेत त्या लोकांसाठी. जर तुम्ही ऑलरेडी लॉसेस करत असाल किंवा काही इश्यूज क्रिएट होत असतील, मोठं कॅपिटल लावतोय पण प्रॉफिट त्या लेवलला होत नाही, बऱ्याच चुका आपण करतो. एक अशी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ लक्षपूर्वक हा शेवटपर्यंत बघायचा आहे. मी सगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्स करत नाही, पण अशा स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी फोर्स करत असतो. याच्या मागे कारण आहे की त्यातून एकदम डीप नॉलेज तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा फायदा 100% लोकांना होणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर ही युजफुल वाटलं नाही तर. पण युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा साईडला आहे. कारण अशा इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो. आणि महत्त्वाचा पार्ट सिंपल आहे की यामधून पैसा बनतो. कसा बनवायचा हे डिटेलमध्ये मी सांगणार आहे. ब्रॉडर लेवलला जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेड करत असतो, आपली तक्रार काय असते, आपण काय करतो, तर समजा आता मी हा बिटकॉइन ओपन केलेला आहे. तुमची खूप जास्त डिमांड आहे ना, सर थोडंसं आम्हाला क्रिप्टोकरन्सी सांगा, सर थोडंसं आम्हाला गोल्ड बद्दल वगैरे सांगा. तर प्रत्येक ॲसेट क्लास मी कव्हर करत जाणार आहे. मी तुम्हाला युएस स्टॉक पण सांगणार आहे, इंडियन स्टॉक पण सांगणार आहे, निफ्टी, बँक निफ्टी, तर आपलं आयुष्यच यामध्ये गेलं, आपण हेच करत आलोय. सो सगळ्या लोकांना आपण सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. आता या करत असताना तुम्हाला काय सुटेबल वाटतं, तुमच्यासाठी तुम्हाला काय बेस्ट वाटतं, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. मी जर स्कॅल्पिंग करत असेल म्हणून तुम्हाला स्कॅल्पिंग चांगलं जमेल हे डोक्यात काढून टाका. मी जर ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंग करत असेल, थोडंसं स्विंग पोझिशन टाईप, तर ते तुम्हाला जमेल असं पण नाहीये. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, स्टाईल वेगळी असल्यामुळे आपल्याला जे सूट होतं ते आपण करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना मी नेहमी सांगतो की जर आपण थोडेसे शांत स्वभावाचे असू, स्पीड, फास्ट हे आपल्याला आवडत नसेल, तर तुम्ही कधीही ऑप्शन सेलिंग ट्राय केलेलं बेटर आहे. कारण ऑप्शन बाईंग असेल, स्कॅल्पिंग असेल, थोडंसं आपल्याला अग्रेसिव्ह डिसिजन घ्यावे लागतात, फास्ट डिसिजन घ्यावे लागतात, क्विक पोझिशन इंटर एक्झिट करावं लागतं. हे थोडंसं काही लोकांच्या स्वभावातच बसत नाही. का? तर त्यांना शांत अनालिसिस करून, बघून, हळू हे सगळं आवडत असतं. पण ते इथे चालत नाही. त्यामुळे स्कॅल्पिंग असेल किंवा क्विक पोझिशन एंट्री एक्झिट घ्यायचे असतील, तर तुम्हाला थोडंसं फास्ट असणं गरजेचं आहे. स्वभाव शांत असेल, ऑब्व्हियसली ऑप्शन सेलिंग, स्विंग आणि या सगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी फ्री ऑफ कॉस्ट देतोय. मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही, हे मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय. एवढंच नाही, तर पुढे एक काय पोझिशन मी बिल्ड करणार आहे, त्याचं काय होईल हे सुद्धा मी भविष्यात अपडेट देणार आहे. तेही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला फॉलो करून ठेवा. इन्स्टाची लिंक आहे आणि महत्वाचं व्हॉट्सअपची सुद्धा लिंक आहे. सगळ्या चॅनलला फॉलो करून ठेवा. योग्य त्या वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य तो कंटेंट नेहमी येत राहणार आहे. हे महत्वाचं आहे. समजा बिटकॉइन एक्झाम्पल मी घेतोय बिटकॉइनचंच. मला बिटकॉइनमध्ये ट्रेड करायचं आहे आणि समवेअर अराउंड मला इथे समजा एंट्री घ्यायची आहे. मी काय करणार, जर आता सध्या मार्केट कुठं आहे बघणार, इथं आहे. याचा अर्थ मार्केट इथं येणार. कितीवरून कितीवर? 64,000 वरून पोहोचणार 68,000 ला. याचा अर्थ मला इथे कॉल बाय करायचा आहे. अगेन कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रेकमेंडेशन नाही, जस्ट फॉर एज्युकेशन पर्पजसाठी सांगतोय. होतं काय हे मी तुम्हाला सांगतो. हा आहे ऑप्शन. आता ऑप्शनमध्ये गोंधळ काय होतो, आपण ऑप्शन बाय तर करतो, पण ज्या वेळेला मार्केट इथंच टाइमपास करतं, आपल्याला कामाला लावून जातं मार्केट बरोबर. जर मार्केट अपोजिट डायरेक्शननी जात असेल, म्हणजेच मी कॉल बाय केलाय आणि मार्केट जर पडत असेल, तर आपल्याला हेवी लॉसेस होतात. व्हाईस वर्सा, जर समजा मला वाटतं मार्केट खाली जाणार आहे म्हणून मी काय करणार, पुट बाय करणार, विच इज पीई बाय करणार. त्या केसमध्ये जर मार्केट इथून स्लोली खाली जात असेल तर आपले एल म्हणजे लॉस लागणार, आणि जर फास्ट खाली गेला तरच प्रॉफिट होणार आहे. आणि जर मार्केट स्लो वर जाईल तरी सुद्धा एल लॉस, आणि जर मार्केट वर जात असेल फास्ट तरी सुद्धा एल लॉस. 3 वेळेला एल लागू शकतात, म्हणजेच लॉस लागू शकतो, आणि इकडे एकाच ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतं. इथंपर्यंत पिक्चर क्लिअर असेल तुम्हाला. पण याला थोडंसं बेटर बनवण्यासाठी आणि ऍडव्हान्स बनवण्यासाठी आणि शांत डोक्याने शांत प्रॉफिट मिळण्यासाठी आपण काय करू शकतो, मी डायरेक्ट अकाउंट आता तुम्हाला दाखवायला सुरू करणार आहे, जेणेकरून मी काय करतो, कशा प्रकारे करतो. आता मला इकडे तुम्ही बघू शकता थोडंसंच प्रॉफिट चालू आहे, 1200, 1300, 1500 रुपयांचं. हे थोड्या वेळापूर्वी 2500चं होतं. आता इथे जर बघितलात ना तुम्ही, मी तुम्हाला चार्ट सुद्धा ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हाला कळेल की मार्केटमध्ये शार्प मूव्ह येत आहे. आता मार्केट जोरदार आपटताना आपल्याला पाहायला मिळतं. या आपटणाऱ्या मार्केटमध्ये नेमकं करायचं काय, हा प्रश्न तुम्हालाही निर्माण झाला असेल. हा जर इथे असताना माझं प्रॉफिट डबल असतं. आता यासाठी माझी गुंतवणूक काय, मी किती पैसे लावू शकतो, कशा प्रकारे हा ट्रेड चालतो हे मी तुम्हाला दाखवतो. कुठल्याही प्रकारे तुम्ही प्रॉफिट्सवर किंवा लॉसेसवर बिलकुल फोकस करू नका. आता जर मार्केट खाली जात असेल
तर मला ऑब्व्हियसली एखादा ट्रेड यामध्ये बॅलन्स करण्यासाठी घ्यावा लागू शकतो. सो इन बिटवीन आता हा व्हिडिओ घेत असतानाच तुम्हाला एक ट्रेड आलेला दिसेल आतच, हा कॉल मी बाय केलेला आहे. कशासाठी केलाय, काय केलाय, यामध्ये आता जास्त डीप आपल्याला घुसायचं नाहीये. वर पीएनएल आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळत असेल, तुम्ही या गोष्टीला क्लिअरली इग्नोर करा. आपल्याला फोकस करायचंय खालच्या या ट्रेडवर. 4 ट्रेड जे तुम्हाला दिसत आहेत, मेनली आपण या 4ही ट्रेडवर फोकस करणार आहोत. हे ट्रेड आपण का घेतले, कशासाठी घेतले हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. बेसिकली आज मी हा ट्रेड एक्झिट करणार आहे. कोणता ट्रेड? 31 जुलैचा. आज आहे 31 तारीख. मला आज यातून बाहेर पडायचं आहे. का बाहेर पडायचं हे मी तुम्हाला सांगतो. बिकॉज आजच आहे एक्सपायरी आणि ती एक्सपायरी येत्या अर्ध्या तासात होणार आहे. त्यामुळं मला यातून तर बाहेर पडावं लागेल. सो असा एक ट्रेड घेण्यासाठी मला किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. जर मी 0.04 क्वांटिटी किंवा लॉट्स तुम्ही म्हणू शकता, जर मी बिटकॉइनचे घेत असेन तर मला किती रुपये पे करावे लागणार. जर मला एक्झॅक्ट बघा इकडे 64,250 चा कॉल, मी तर परत एकदा लिहितोय, एक झाला कॉल आणि इकडे आहे 64,500 चा पुट, राईट. जर या दोघांना बाय नाही, या दोघांना मला सेल करायचं आहे, मी शॉर्ट करणार आहे. यामुळे काय होणार, मार्केट वर जाओ किंवा खाली जाओ, दोन्ही साईडनं प्रोटेक्शन आहे. मगाशी आपण काय बघितलं की जर कॉल बाय केला 3 डायरेक्शननी काय मिळणार, एल लॉस. आणि जर मी पुट बाय केला 3 डायरेक्शननी काय मिळणार, अगेन एल. 6 वेळेला एल मिळणार, लॉस. 2च वेळेला फक्त प्रॉफिट मिळणार आहे. अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, तर एक सिंपल स्ट्रॅटेजी वापरायची की मी कॉल आणि पुट दोनही साईडला एंट्री करणार. दोनही साईडला एंट्री केल्यामुळे काय होणार आहे की मार्केट कुठेही जाओ मला फरक पडणार नाही. आता फरक कुठं पडणार हे पण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अगेन पीएनएल वर बिलकुल लक्ष देऊ नका. फक्त 50-60 हजार रुपयांचीच गुंतवणूक आहे आणि या 50-60 हजार मध्ये सुद्धा या ट्रेडची इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला तिकडे जास्त फोकस करायचा नाही. सो जर मी परत ट्रेडवर गेलो, मला एक चार्ट ओपन करायचा आहे, मी चार्टवर गेलो तर चार्टवरून मला एक गोष्ट क्लिअर होते की मार्केटमध्ये मी एक काम केलं, या लेवलला आणि या लेवलला, म्हणजे समजा इथला कॉल आणि या लेवलचा पुट, काहीही करू शकता. सेम लेवलचा सुद्धा घेऊ शकता, खूप दूरचा घेऊ शकता. तुम्हाला जर भीती वाटत असेल 2,000-3,000 पॉईंट लांबचा कॉल आणि पुट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो याने काय होणार आहे, तर मॅक्सिमम लुझिंग प्रोबॅबिलिटी कमी होत जाणार आहे आणि मॅक्सिमम विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची वाढणार आहे. एकाच गोष्टीमध्ये तुम्ही लॉसमध्ये जाता आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये असता. कसं सांगतो. आता या लेवलला मार्केट आहे, समजा ही करंट लेवल आहे. या करंट लेवलला मार्केट असताना जर तुम्ही ट्रेड घेतला असेल, इथला कॉल शॉर्ट केला, इथला पुट शॉर्ट केला, अशा केसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. काय होणार, मार्केट अशा प्रकारे मूव्ह करेल किंवा मी थोडासा याचा कलरही चेंज करतो जेणेकरून अजून बेटर क्लिअरिटी येईल. समजा मार्केट अशा प्रकारे मूव्ह करेल, समजा असंच मूव्ह करेल, समजा इथंच असेल, इथंच असेल किंवा इथं असेल. इथं तुम्ही प्रॉफिटमध्ये, इथं तुम्ही प्रॉफिटमध्ये, या लेवलला प्रॉफिट, या लेवलला प्रॉफिट, या लेवलला प्रॉफिट. 1, 2, 3, 4, 5 केसेसमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये असणार. द मुमेंट मार्केट शार्प मूव्ह होईल आणि वर जाईल, जसं आत्ता काहीतरी होत आहे, अशाच केसमध्ये लॉस असणार आहे आणि अशाच केसमध्ये आपल्याला लॉस मिळणार आहे. अदरवाईज आपण बिलकुल लॉसमध्ये असणार नाही. सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे, मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे करून दाखवतोय. सो जर मी परत एकदा ट्रेड झोनवर गेलो, इकडे मी चेक करतोय कशा प्रकारे काय होऊ शकतं, तर मला एक गोष्ट यातून क्लिअरली समजते की मार्केटमध्ये मुवमेंट, मी एक्सपायरी चेंज करू शकतो. समजा मी एक्सपायरी चेंज केली, याची एक्सपायरी मी घेऊन गेलो 21 ऑगस्टला. परत एकदा सांगतोय, आज आहे 31 जुलै. मी बोलतोय ऑगस्ट महिन्याबद्दल. 21 ऑगस्टला जा, तुम्हाला अजून थोडंसं जवळ यायचंय. 14 ऑगस्टला जा, अजून थोडं कमी करायचं आहे. 7 ऑगस्टला जा. मी जनरली 1-1, 1.5 महिन्याची एक्सपायरी घेत बसत नाही. थोडंसं 10-15 दिवसाच्याच रेंजमध्ये, आठवड्याच्या रेंजमध्ये किंवा 1-2 दिवसाच्या रेंजमध्ये सुद्धा माझे काही ट्रेड असतात, ज्यामधून क्विक प्रॉफिट 2-4-5%, 10% मिळालं इनफ आहे. पैसा डबल एका रात्रीत करण्याच्या नादाला जर तुम्ही लागला असाल तर मात्र गोंधळ होऊ शकतो. सो यू शुड टेक केअरफुल डिसिजन की जेव्हा मार्केट तुम्हाला वाटतं की फास्ट मुवमेंट देणार आहे, त्या केसमध्ये उदाहरणार्थ आता 64,000ला बिटकॉइन आहे, अशा केसमध्ये मी 60,000 आणि इकडे 69,000 किंवा 68,000 एवढी मोठी रेंज बनवू शकतो. यामुळे काय होतं की एवढ्या मोठ्या रेंजमध्ये कशीही मुवमेंट आली तरी सुद्धा मला मेजर लॉस होणार नाही. सो आपण मार्केट 64,000च्या आसपास आहे असं आपण इमॅजिन करूया, आहेच राईट. सो मला एक काम करायचं आहे, मी थोडंसं वर जाईन, 3,000
किंवा 4,000 पॉईंटनी अप अँड डाऊन जाऊ शकतो. मी 61,000ला खाली जाईन. 61,000चा कॉल घेणार की पुट? पुट घ्यावा लागेल. सो त्याचा रेट आहे ₹300 आणि इकडे मी 66,000ला जाऊ शकतो आणि याचा रेट आहे ₹422 किंवा 66,500ला 67ला सुद्धा जाऊ शकतो. व्हॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही ते घेऊ शकता. मी पहिला बास्केट सिलेक्ट करणार. इथे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल. हा मी बास्केट सिलेक्ट केलेला आहे आणि यानंतर मला सेल करायचं आहे, विसरायचं नाही. जर बाय केला तर गडबड होणार. सेल जर मी करत असेन 0.01 तर त्यासाठी मला पे करावे लागतील 4,580. पण मी इकडे अजून एक क्रॉस लेग ऍड करतोय ज्याची प्राइस 420 किंवा हा ऍड करूया आपण 66,500चा. हा सुद्धा 300लाच आहे. सो ओव्हरऑल माझी जी गुंतवणूक होणार आहे या दोन्हीमध्ये मिळून ती किती रुपयांची होणार आहे? तर दोन्हीला मिळून मला 4,500ची मार्जिन रिक्वायरमेंट आहे. समजा याला तुम्ही वाढवत गेलात ना तर याच्या क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता दोन्हीच्या ॲट अ टाइम. सो अशा प्रकारे जर मी ट्रेड लावत असेन तर मला दोनही बाजूने चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. मगाशी जसं आपण बघितलं की हार्डली मला एक 2,000च्या आसपास प्रॉफिट दिसत होतं. एका सिंगल ट्रेडमध्ये मला 1,700च्या आसपास प्रॉफिट आणि त्याचा खालचा लेग ₹20-30 लॉस किंवा आपण पकडून चालूया ₹1,700 यामध्ये मला प्रॉफिट होतं. तर ₹1,700 प्रॉफिट मिळवण्यासाठी हार्डली मला गुंतवणूक 12,000ची करावी लागली होती. चार्जेस आणि या त्या सगळ्या गोष्टी जरी मी वजा केल्या तरी सुद्धा माझं नेट प्रॉफिट 10% पेक्षा जास्त आहे विदिन 1.5 डे किंवा 2 दिवस पकडून झाला. काही फरक पडत नाही. पण 2 दिवसात शांतपणे डोक्याला त्रास न करून घेता एवढं जबरदस्त प्रॉफिट जर मिळत असेल तर अजून काय हवंय जे आपण ऑलरेडी कमवतोय. अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी बऱ्याच आहेत. फक्त यामध्ये एक चॅलेंज आहे. मार्केटमध्ये शार्प मूव्ह येत असतील तर त्या केसमध्ये त्याला हेज करणं गरजेचं आहे किंवा त्याला काउंटर ट्रेड टाकणं गरजेचं आहे. आता समजून घ्या काय होतं. आता समजा मार्केट खाली जात आहे. आता आपण असं पकडूया, ही आहे कॉल साईड, ही आहे पुट साईड. ऍक्च्युअली नाहीये, चार्ट उलटा आहे हा खालचा, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो. कॉल नेहमी वर असतो, वरची प्राइस आणि खालची प्राइस, राईट? समजा मार्केट अपोजिट डायरेक्शनने फास्ट वर जात आहे. त्या साईडला सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही कॉल ऍड करू शकता आणि जर तो खाली जात असेल तर पुट सेम क्वांटिटीमध्ये ऍड करू शकता. जेणेकरून हेज होईल, तुम्हाला लॉसेस होणार नाहीत. आता याला अजून ऍडव्हान्स पद्धतीनं मी हवं तर पुढच्या पार्टमध्ये समजावून सांगेन. पुढचा पार्ट माझा विचार आहे गोल्डवर बनवण्याचा. अक्षरशः ₹20-30 सुद्धा तुम्ही गोल्ड बाय करू शकता. कसं बाय करायचं डिटेल व्हिडिओ बनवेन. जर तुम्हाला हवा असेल कमेंट करा गोल्ड आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. इमिडिएटली काम चालू करा. काहीही मदत लागली आम्ही आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.